दगडात कोरलेली अशी धान्य कोठार, धान्य भांडार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। ही गुफा आपल्याला राजमाची किल्ल्यावर, श्रीवर्धन बाले किल्ल्यावरती आपल्या इथं बघायला मिळते। एक अखंड दगड पूर्ण निर्माण केलेली ही धान्य कोठार आणि प्लस पेक्षा महाग आहेत सगळे तुम्ही। आमच्या ट्रेकरची कंडिशन तुम्ही बघू शकता, एकदम लेवल अप डायरेक्ट। बरं तरी उन्हाळ्यात नाही आले, नाही सकाळ सकाळी आलेले, चालू झालं संपलं, काहीच एक नाही संपलाय। यांना रायगडावर घेऊन जायला पाहिजे। रायगड केलाय, रायगड माहित आहे नॉनस्टॉप। उडी टाक उडी टाक। तसं जर बघितलं, ज्याप्रमाणे तुंग जो किल्ला आहे तो बोरघाटावरती जी मार्गावरील जी पहिल्या काळची जी वाहतूक होती त्यावरती निरीक्षण ठेवण्यासाठी तो किल्ला मूळतः वापरण्यात येत होता। त्याचप्रमाणे याही किल्ल्याची तीच म्हणजे मूळ धारणा या किल्ल्याची बांधण्याची तीच आहे। जसा की आत्ताच्या काळचा नाणेघाट तसाच पहिला बोरघाट आणि कल्याण ते पुणे जो महामार्ग आहे, पहिल्या काळीचा जो त्यांची वाहतूक होती ती बोरघाटावरनं व्हायची आणि त्या बोरघाटाच्या मार्गावरती नियंत्रण ठेवण्यासाठी या किल्ल्याचा देखील वापर केला जायचा। इथून तुंग, तिकोना, लोहगड आणि या साईडला पेठ, चंदेरी आणि बरेचसे असे किल्ले या ठिकाणाहून हा पूर्ण जो मावळचा परिसर आहे, या पूर्ण परिसरावरती नियंत्रण ठेवण्याचं काम या किल्ल्यावरून होत होतं पहिल्या काळी। आणि या सगळ्याचा अंदाज घेत आपण या किल्ल्याला एक ठाणं असं म्हटलं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। राजमाची किल्ल्याला पूर्वी कोकणचा दरवाजा म्हणून संबोधण्यात येत होतं। कल्याणच्या 1657च्या स्वारीनंतर त्याच वर्षी शिवाजी महाराजांनी पुणे आणि कल्याण विभागात असलेल्या बोरघाटावरील राजमाची, लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोना हे सगळे किल्ले स्वराज्यात दाखल करून घेतले। यामुळे पुण्यापासून ते ठाण्यापर्यंतचा सर्व प्रदेशावर शिवशाहीचे वर्चस्व प्रस्थापित झाले। पण ज्यावेळेस काळभैरव आपल्या मंदिरापासून वरती येतोय त्यावेळेस आपल्याला फक्त आजूबाजूला फक्त जी तटबंदी आहे ती दिसते। मेन एंट्रन्स कुठं आहे, मेन दरवाजा कुठं आहे हे आपल्याला खालून दिसत नाही। आणि या दरवाजाचं जे स्ट्रक्चर आहे ते गोमुखी आकारात आहे, कारण की म्हणजे ज्यावेळेस शत्रूंचं आक्रमण होणार आहे आपल्यावरती त्यावरती शत्रूंना दरवाजा कुठं आहे हे नेमकी कळावं नाही। या ठिकाणी आपल्याला 2 तलाव बघायला मिळते इथं, खतरनाक विषय। सध्या पाण्याची अवस्था तरी तेवढी चांगली नाही, खराब झाली हे आपल्या सारख्या पर्यटकांना। काय झालं फोन तुझा, कुठे गेला? सापडत नाही। कोण चोरणार आहे काय एवढं तुझं? फोन जाईल एवढं काय तेव्हा फोनवर काय? चला 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 चला, लय खाली लय गोरी दिसते तुझ्या मोबाईल मध्ये, माहिती गोरीच आहे तू। लय भारी जोक मारला। 1-2 महिन्याची सॅलरी मागे पुढे काय करू? अजिबात नाही, सॅलरीवर आलंय त्यांचं ते श्रीमंत लोक आहेत। हा ना, बरोबर आहे। या ठिकाणी आपल्याला तलावाच्या पुढे आल्यावरती दगडात कोरलेली अशी धान्य कोठार, धान्य भांडार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। बघू शकता अतिशय मोठ्या आकाराची, जवळजवळ 50 माणसं ऍट अ टाइम इथं झोपू शकतात एवढ्या आकाराची धान्य कोठार आज या ठिकाणी पूर्ण एक अखंड दगड पूर्ण निर्माण केलेली ही धान्य कोठार। आणि या धान्य कोठाराचं स्ट्रक्चर तुम्ही बघू शकताय, किती हा ॲट अ टाइम धान्य साठा या ठिकाणी होत होता यावरून आपण अंदाज लावू शकतो।
सांगा तुमचा ट्रेक एक्सपिरियन्स आतापर्यंत. किती तुम्ही जर काहीतरी किती माझे 40 40 ट्रेक केले ना? ट्रेक आहेत. हम्म. आणि सगळ्यात डेंजर मला वाटलं तरी भैरवगड. भैरवगड मध्ये रॅपलिंग आहे ना, ती खूप छान. सगळे एकदा जा, बघा. आणि ट्रॅव्हल ट्रिप कम्युनिटी सोबतच जा. मी गेलते ना जुदनला, त्यावेळेस तिथे पण एक अभिषेक जिथूनला गेल्यानंतर अभिषेक इथं कोण अभिषेक आहे? कोण अभिषेक आहे इथं? तिथं होता रे. त्याच्याकडे पण असं किती घेतात रे कॅमेरा आणि रॅपलिंगचे? किती घेतात? सगळे 3000. आता आपला हा जो आहे हा शेवटचा टप्पा आहे किल्ल्यावरती पोहोचायचा. आणि या ठिकाणी रस्ता तुम्ही बघूच शकताय. रस्ता एकदम खडतर आहे, फक्त दगडच आहे, पायरीचा विषयच नाही तसा सध्या. एकदम या खडतर रस्त्यातून आपल्याला शेवटचा प्रवास आहे. म्हणजे एवढा पण काय मोठा रोड नाहीये इतर शेवटच्याला, एकदम छोटासाच आहे. सन 1730 मध्ये हा किल्ला पहिले बाजीराव पेशवे यांच्याकडे आला. 1776 मध्ये सदाशिवराव भाऊचा तोत्या संपूर्ण कोकण प्रांत काबीज करीत बोरघाटापर्यंत पोहोचला. त्याने राजमाची किल्ला घेतला. यानंतर या तोत्याचे वर्चस्व वाढले, मात्र पेशव्यांनी त्याच्यावर हल्ला करून राजमाची किल्ला आणि आजूबाजूचा परिसर आपल्या ताब्यात घेतला. नंतर मग हा किल्ला 1818 मध्ये इंग्रजांकडे गेला. आपण सध्या आहोत राजमातीच्या श्रीवर्धन गडाच्या बालेकिल्ल्यावरती, एकदम टोकावरती. तर तुम्ही इथं पाठीमागे बघू शकता ही जी जागा आहे, या ठिकाणी जी सदर होती, म्हणजे पहिल्या काळाच्या ज्या मीटिंग्स वगैरे असतात त्या या ठिकाणी भरल्या जायच्या. आता सध्या आपल्या इथे फक्त चौथारी आणि बेस बघायला मिळतोय. या ठिकाणी आपल्याला पण अजून एक बघायला मिळतंय. सध्या तरी इथं शिवलिंग ठेवलंय, पण ही पण एक प्रकारची सदर असू शकते. आणि इथूनच थोडं आपण ज्यावेळेस खाली येतोय तर आपल्याला इथे एक बुरुज बघायला मिळतो. या अशा प्रकारचा बुरुज या ठिकाणी. आणि किल्ल्याच्या तुम्ही चारही बाजूला जर बघितलं तर पलीकडे आहे तो मनोरंजन बाले किल्ला, आणि आपण आता उभे आहोत श्रीवर्धनच्या बाले किल्ल्यावरती. आणि ही जी हा जो पूर्ण परिसर आहे, या पूर्ण परिसराला आपण जिकडे पण बघशाल कमीत कमी मिनिमम 3 फुटाची तरी तटबंदी या पूर्ण एरियाला कव्हर करण्यासाठी ही आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आणि श्रीवर्धन किल्ल्याचा हा मेन बुरुज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. बुरुजावर एक महत्वाची गोष्ट अशी की आपल्याला या ठिकाणी एक चोर दरवाजा बघायला मिळतोय. दरवाजा तुम्ही बघू शकता, एवढा छोटा आहे की एका वेळेला एकच माणूस आतमध्ये जाऊ किंवा परत येऊ शकतोय. आणि या प्रकारची ही तटबंदी दरवाजाच्या तुम्ही बाहेर आल्यावरती हे आपल्याला इथे बघायला मिळते. अतिशय सुंदर अशी बांधणी, अतिशय सुंदर असं स्ट्रक्चर
जे की या किल्ल्याचं त्या काळी होतं हे आपल्याला आजही सुअवस्थेत ते बघायला मिळते. पुढे संभाजी महाराज असेपर्यंत म्हणजेच सन 1689 पर्यंत हे सर्व किल्ले मराठ्यांच्या ताब्यात होते. ज्यानंतर 1713 मध्ये हा किल्ला शाहू महाराजांनी कान्होजी आंग्रे यांना दिला. मेन त्या बुरुजावरून आपण थोडं पुढे आलं की आपल्याला अजून एक चोर दरवाजा बघायला मिळतो या ठिकाणी. आपण जाऊया आता नेमकी कुठं निघतो दरवाजा आपण मला ते बघू जरा. इतका पावसामुळं अवघड झालं विषय. जवळजवळ आपण आत्ता श्रीवर्धनगड पूर्णपणे बघितलाय, पूर्णपणे एक्सप्लोअर केलाय. ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी राहिल्या असेल त्या आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतच आहोत. या ठिकाणी पूर्ण डायरेक्ट खाली रोड आहे आणि आपण सध्या आता किल्ल्याच्या तटबंदीच्या बाहेरच. ठिकाणी तटबंदीच्या बाहेरील बाजूस आपल्याला एक अजून एक तलाव बघायला मिळाला. या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित दाखवतो. म्हणत होतो तटबंदीच्या बाहेरील बाजूस एक तलाव कोरलेला दिसतंय आपल्याला. त्या ठिकाणी पूर्ण इतकी मोठी ही गुफा आपल्याला राजमाची किल्ल्यावर श्रीवर्धन बाले किल्ल्यावरती आपल्या इथं बघायला मिळते. ही एवढी मोठ्या आकाराची गुफा या ठिकाणी कोरलेली आहे. अगोदर बाहेरून बघितलं तर मला फक्त वाटलं की तलाव आहे. ज्यावेळेस पायऱ्या बघितल्या आणि खाली आलो तरी असं दृश्य बघायला मिळालं. एवढ्या मोठ्या आकाराची गुफा आपल्याला इथं दिसते. तर आता आपण जाऊया त्याच तो चोर दरवाजा आतून तटबंदीच्या आतमध्ये. आपला ग्रुप तर आता भरपूर पुढे गेला असेल तर आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचायचं रे लवकर. तर असे किल्ल्यावरती अनेक अनेक जागा असतात ज्या की माहिती नसतात आपल्याला. ज्यावेळेस आपण पूर्णपणे म्हणजे गडबड न करता नुसता किल्ला बघायचा म्हणून बघायचा नसतोय प्रत्येक वेळेस. किल्ल्यावरती आपण आलोय तर आपल्याला आपल्याच्यानं पूर्ण किल्ला बघून झाला पाहिजे. महत्त्वाचा म्हणजे किल्ल्याचा मेन इतिहास काय आहे तो आपल्याला माहिती झाला पाहिजे. नाहीतर मग नुसतं की एक पर्यटन म्हणून आणि रविवारी सुट्टी आहे म्हणून किल्ल्यावर आलोय असं नसतं कधीच. आणि अशा प्रकारचे भरपूर तलाव आपल्याला किल्ल्यावरती बघायला मिळतात. राजमामाची वरती जर आपल्याला चोर दरवाजे झाले, तलाव झाले, मेन म्हणजे या पूर्ण परिसराची जी तटबंदी आहे ती आपल्याला भरपूर प्रमाणात राजमाचीवरती बघायला मिळते. तर धन्यवाद मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला यासाठी. आणि आपण भेटूयात लवकरच सह्याद्रीच्या अजून एका नवीन गड किल्ल्यावरती नवीन ॲडव्हेंचर घेऊन आणि इतिहासाची एक जुळूक की महाराष्ट्राचा इतिहास हा गड किल्ल्यांसाठी किती मोलाचा आहे. आणि अशाच एका सह्याद्रीच्या ट्रेकसोबत भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.